नमस्कार. तर मी पतंजलीच्या आयुर्वेदिक सेंटरमध्ये आलो आहे, जे सिंहगडच्या पायथ्यालाच आहे. तर त्या निमित्ताने मला गौमाताचं दर्शन झालंय. तर माझे जेवढे मुसलमान बांधव आहे, तर त्यांना मला म्हणजे त्यांचाच एक प्रश्न असतो कायम, की तुम्ही गाईचं गोमित्र का पिता, तुम्ही गाईच्या शेणाने घर का सारवता. तर मला त्यांना एकच म्हणायचं आहे की ध्यान से देख, ये गाय है की भगवान है. तर काही गोष्टी यांच्या तुम्हाला मला सांगायच्या आहेत, की जसं करून ह्या गाईचं गोमित्र आम्ही का पितो, आम्ही यांच्या शेणाने आमचं घर का सारवतो. तर याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे की ही गाय म्हणजे जेवढ्या इंडियन देशी गाय आहेत त्याबद्दलच बोलतोय. जर्सी गायांबद्दल मी बोलत नाहीये. मी फक्त इंडियन देशी गायबद्दल बोलतोय. की का? कारण की याचं कारण फक्त एकच आहे की ही गाय आपल्यातच स्वतःच एक निर्मळ आहे. म्हणजे मनुष्य प्राणी जेवढा निर्मळ नाही राहू शकत का, तेवढी ही गाय निर्मळ राहते. घाण जागेवरती बसत नाही, ही स्वतः घाण करत नाही. आता जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर मी दाखवतो. जर आपण आपल्या जर्सी गाई जर बघितल्या ना, तर आपण त्या गाया अशा असतात की त्या कुठेही बसतात. त्या किती खराब झालेल्या असतात, भरपूर खराब झालेल्या असतात. माझ्या पाठीमागच ही गाय उभी आहे. हिची फक्त तुम्ही बघितली ना, मांडीच थोडीशी खराब झाली आहे. ते सुद्धा तिचा नाईविलाज असेल म्हणून, पण तिचं पूर्ण शरीर एकदम साफ सुथरं आहे. ती स्वतः सांगायला आली की हा मी बरोबर आहे. तर हे देशी गाईचं राहणीमान आहे. आणि म्हणतात ना, ज्या गायांचं राहणीमान चांगलं असतं ना, आयुर्वेदासाठी खूप चांगले असतात. बस एवढंच मला नोट करायचं होतं की जेवढे पण माझे मुसलमान बंधू आहेत ना, त्यांचा खूप मिसकन्सेप्शन आहे आमच्या गावरान गाईबद्दल. तर तुम्ही गावरान गाईला फक्त एकदा जवळून बघा की ती किती निर्मळ असते. फक्त एवढंच आहे की मनुष्य प्राण्यांनी यांचं जिणं मुश्किल केलंय, फक्त एवढाच एक प्रॉब्लेम आहे. नाही तर यांना तुम्ही मोकळं सोडा, यांना निसर्गात सोडा, हे यांचं आयुष्य खूप सुंदर जगू शकतो. पण काय म्हणतात ना, मनुष्यासारखा वाईट माणूस या जगात कुठंच सापडणार नाही.